नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात स्पर्श तुझ्या प्रीतीचा भाग 31. प्रल्हादची शेतीची कामं नुकतीच झाली होती. त्यात शारदा घरी येण्याची वेळ झाली होती, म्हणून तो पायीच घरी जाण्यासाठी निघाला होता. तसा त्याला समोर सोमनाथ काही मित्रांसोबत गप्पा मारताना दिसला. प्रल्हादला त्याचा स्वभाव अजिबात आवडत नव्हता, कारण त्याने कितीतरी शेतकऱ्यांना गळ घालून त्यांची जमीन विकायला लावली होती. त्यामुळे प्रल्हादला त्याचा भयंकर राग येत होता. प्रल्हाद दादा, सोमनाथने आवाज दिला, जे त्याला अजिबात आवडले नाही. बोल लवकर, मला उशीर होत आहे, प्रल्हाद तुटकपणे म्हणाला. आणखी किती दिवस असा अबोला धरणार आहे? हवं तर मी आई बाबांना समजावून सांगतो. आता तरी आपली फॅमिली एकत्र यायला हवी. विसरू नको, मी तुझा सख्खा चुलत भाऊ आहे. त्यामुळे आपण एकजुटीने राहायला हवं. अशाने आपल्याला एकमेकांचा आधार मिळेल. सोमनाथ मुद्दाम त्याच्यासोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता. आधी तू गावात उनाडक्या करणं सोडून दे आणि कामधंद्याचं बघ. त्यानंतर मी विचार करेन, कारण तू जे काम करतो ते मला अजिबात आवडत नाही, प्रल्हाद म्हणाला. याला काय अर्थ आहे? तू तर माझ्या पोटावर पाय द्यायला निघाला आहे. जसा तू शेतीमधून पैसा कमावतो तसा जमिनी विकणे माझा बिझनेस आहे. प्रत्येकाला तुझ्यासारखा घाम गाळता येत नाही ना. त्या जमिनीमध्ये बक्कळ पैसा आहे. तू म्हणत असशील तर तुझ्या जमिनीचा व्यवहार. सोमनाथ पुढे काही म्हणणार, प्रल्हादची जळजळीत नजर त्याच्यावर पडली. खबरदार, पुढे एक शब्द जरी बोललास तर माझ्या जमिनीवर डोळा ठेवशील तर या जमिनीमध्ये तुझा मुर्दा पाडल. अजून तू माझा राग पाहिलेला नाही. प्रल्हाद तसाच रागामध्ये निघून गेला. तसा सोमनाथ हसायला लागला. माझा मुर्दा पाडतो होय? आता मलाही बघायचं आहे. जेव्हा तुझा सक्का भाऊ तुझ्या डोळ्यासमोर तुझ्या जमिनीचा व्यवहार करेल तेव्हा तू त्याचं काय करतो ते. त्याला चिडवण्यात सोमनाथला मजा येत होती. त्यामुळे तो मुद्दाम त्याच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करत होता. आज सुट्टीचा दिवस म्हणून प्रल्हाद शारदाला घेऊन नदी किनारी चालला होता. आजूबाजूचं रमणीय वातावरण पाहून शारदा हरकून गेली होती. सभोवतालची पसरलेली हिरवळ, मोठमोठाले डोंगर आणि त्यामधून वाहणारी शांत नदी. शारदा पाहता क्षणी सभोवताली असलेल्या निसर्गाच्या प्रेमात पडली होती. किती सुंदर नजारा आहे. आत्ता मला समजलं की पर्यटक या ठिकाणी फिरायला का येतात, शारदा म्हणाली. लोकांचं सोडा, तुम्ही इतक्या वर्षांमध्ये या ठिकाणी फिरायला का आला नाहीत, प्रल्हादने विचारलं. मला फिरण्याचा शौक नाही, नाहीतर आधीच आपली भेट झाली असती, शारदा म्हणाली. दोघेही नदीच्या जवळ चालले होते. रस्त्यात बरेच खाचखळगे होते, म्हणून तिला साडीमध्ये चालणं अवघड जात होतं. म्हणून प्रल्हादने तिचा हात पकडला व तिला आधार दिला, जे तिच्यासाठी अनपेक्षित होतं. दोघेही नदी किनारी एका खडकावर येऊन बसले होते. इथे एक प्रकारची शांतता होती, जी तिच्या मनाला भावली होती. पण दोघांच्या मध्ये जी शांतता होती त्यामुळे मनामध्ये बरीच चलबिचल सुरू झाली होती. त्यामुळे त्यांना शब्द सापडत नव्हते. काहीतरी बोला. शेवटी शारदाने शांततेचा भंग केला. वकील तुम्ही आहात, तुम्ही बोलायला हवं, प्रल्हाद म्हणाला. तशी ती हसली. खूप दिवसांपासून तुम्हाला एक प्रश्न विचारायचा राहून गेला. तुम्ही मला अहोजाओ का करत असता? नाही म्हणजे तुम्ही मला एकेरी नावाने हाक मारू शकता, मला आवडेल, शारदाने विचारलं. मी पहिल्यांदा तुम्हाला पाहायला आलो होतो
तेव्हा तुम्ही माझ्यासाठी अनोळखी होत्या म्हणून आदराने म्हणालो होतो. पण आता सवय झाली आहे आणि लग्नानंतर तुमचं आपल्या घरच्यांप्रती असलेलं वागणं पाहता तुम्हाला आदर द्यावा वाटतो, कारण तुम्ही खरंच खूप चांगले आहात. याआधीही आम्ही अनुचा वाढदिवस साजरा केला होता, पण यावेळी तिच्या चेहऱ्यावर जो आनंद होता तो इतक्या वर्षामध्ये मी कधीच पाहिला नव्हता. आई सुद्धा किती खुश होती. हा फक्त अक्षय आणि सोनाली यांना कशाचा काही फरक पडत नाही, पण तुम्ही अनुच्या प्रत्येक बारीक गरजांचा विचार करता, जे आजपर्यंत मलाही जमलं नाही. प्रल्हाद मनापासून बोलत होता. अनु आहेच इतकी गोड की कोणालाही सहज आपलंसं करेल. तिच्यामध्ये मी श्यामलीला पाहते. तिचा घरातील वावर मला श्यामलीची आठवण करून देतो, त्यामुळे तिची कमी भरून येते. मला तर असं वाटतं माझ्या 2 बहिणी आहेत. शारदा आपल्या घरच्यांचा इतका विचार करते हे पाहून त्याला हायसं वाटलं होतं. अचानक ढगांचा कडकडाट सुरू झाला. तशी प्रल्हादच्या चेहऱ्यावर भली मोठी स्माईल आली. ज्या दिवसाची तो आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण आला होता. अहो उठा, आय थिंक पाऊस पडणार आहे, आपल्याला घरी जायला हवं. शारदा चांगलीच घाबरली होती, कारण तिला पावसात भिजायला अजिबात आवडत नव्हतं. पण प्रल्हाद थोडी ना तिचं ऐकणार होता. शेतकऱ्यांसाठी पावसाचं काय महत्त्व असतं हे त्याच्यापेक्षा जास्त कोणाला माहीत असणार. आणि त्यामध्ये हा तर पहिला पाऊस होता, जो लहानपणापासून त्याला प्रिय होता. अहो ऐकताय ना? शारदाने त्याचा हात पकडला. असं म्हणतात, पहिल्या पावसामध्ये भिजल्यावर संपूर्ण पावसाळा तुम्ही आजारी पडत नाही. आज तुम्ही पण हा अनुभव घ्या. प्रल्हाद म्हणाला. मी नाही हा, आधी सांगून ठेवते, मला पावसात भिजायला अजिबात आवडत नाही. शारदा पुढे काही म्हणणार तशा पावसाच्या धारा जमिनीवर कोसळू लागल्या. मातीचा सुगंध वातावरणात मिसळून गेला. तिने त्याचा हात सोडला आणि एका झाडाखाली जाऊन उभी राहिली. या ना, पहिल्या पावसामध्ये भिजण्याची मजा काही औरच असते. प्रल्हाद तिला बोलवत होता. मी नाही येणार. तुम्हाला भिजायचं असेल तर खुशाल भिजा, पण आजारी पडल्यावर मला सांगायचं नाही. शारदा तिथूनच ओरडली. त्याने दोन्ही हात हवेत धरले व चेहरा वरती आकाशाच्या दिशेने केला. तो पावसाच्या धारांना स्वतःमध्ये सामावून घेत होता. त्या मातीसोबत तो सुद्धा तृप्त झाला होता. शारदाची नजर त्याच्यावर पडली आणि ती पाहतच राहिली. व्हाईट कलरचा बॉडी फिट शर्ट जो पावसाच्या पाण्यामुळे त्याच्या शरीराला पूर्णपणे चिपकला होता. त्या पारदर्शी शर्टमधून त्याचं कसलेलं शरीर तिला वेड लावत होतं. तो कितीतरी वेळ भ्रमिष्ठासारखी एकटक त्याला पाहत होती. त्याच्यापेक्षा देखणा पुरुष तिने आजपर्यंत पाहिला नव्हता. या ना, कशाला घाबरता, मी आहे ना. प्रल्हादने हात पुढे केला आणि तिच्याही न कळत ती त्याच्या दिशेने चालू लागली. कधी पावसामध्ये न भिजणारी ती एखाद्या चुंबकासारखी त्याच्याकडे आकर्षित झाली होती. तो मात्र दिलखुलास हसत होता. त्याच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद होता, कारण लवकरच पिकाची लागवड करायची होती. त्यासाठी तो एखाद्या चातकासारखा पावसाची वाट पाहत होता. यावेळी त्याच्या मनामध्ये फक्त शेतीचे विचार होते आणि शारदाच्या मनामध्ये एकसारखे त्याचेच विचार येत होते. त्याच्या त्या देखण्या रूपाने तिला एक प्रकारची भुरळ घातली होती. ती अगदी त्याच्या समोर येऊन उभी राहिली. यावेळी तिचे डोळे त्याच्यावर रोखले होते. त्याचं लक्ष सहज तिच्यावर गेलं आणि काही वेळ तो सुद्धा तिच्यामध्ये हरवून गेला. पावसामध्ये भिजल्यामुळे तिची साडी शरीराला पूर्णपणे चिपकली होती, ज्यामुळे तिचा कमनीय बांधा त्याला वेड लावत होता.
तिचे ओले केस चेहऱ्यावर आले होते, त्यामुळे तिचा चेहरा झाकला गेला होता. तो त्याच्याही नकळत तिच्या अगदी जवळ आला व एकटक तिला पाहू लागला. यावेळी पावसाचे थेंब त्या दोघांवर टपकत होते. त्याने अलगद आपल्या बोटांनी तिच्या चेहऱ्यावर आलेले केस बाजूला केले आणि तसाच तिचा चेहरा ओंजळीत घेतला. यावेळी तिला स्पर्श करण्याचा मोह त्याला आवरत नव्हता, पण तो संयम राखून होता. आणि अचानक त्याच्या ध्यानीमनी नसताना शारदाने त्याला मिठी मारली व त्याच्या छातीवर डोकं ठेवत डोळे मिटून घेतले. तसा तो मिश्किल हसला. त्याने तिच्या नाजूक पाठीवर आपल्या मजबूत हातांची पकड आणखी घट्ट केली. दोघेही कितीतरी वेळ एकमेकांच्या मिठीमध्ये सामावले होते. ही पहिली वेळ होती जेव्हा प्रल्हादच्या मनामध्ये शेतीचे नाही तर शारदाचे विचार सुरू होते. संध्याकाळी दोघेही भिजलेल्या अवस्थेमध्ये घरी आले. थोड्या वेळापूर्वी दोघांमध्ये जे काही झालं होतं त्यामुळे शारदाला त्याच्या नजरेला नजर देण्याचं धाडस होत नव्हतं. आधीच तिच्या डोळ्यांमध्ये लाज दाटून आली होती. अरे देवा, त्या पोरीला कशाला पावसामध्ये भिजवलं? उगाच ती आजारी पडेल. पहिला पाऊस म्हणजे प्रल्हादचा जीव की प्राण आहे. त्यामध्ये भिजल्याशिवाय त्याचं मन काही भरत नाही, सुलोचनाबाई म्हणाल्या. शारदाची नजर अजूनही झुकलेली होती. आई, मस्त आल्याचा चहा कर, थंडी भरून आली आहे, प्रल्हाद म्हणाला. तशा त्या हसल्या. चहासोबत गरमागरम भजी टाकते. तुम्ही दोघे आधी कपडे बदलून घ्या, नाहीतर सुनबाईला थंडी भरून येईल. सुलोचनाबाई किचनमध्ये गेल्या. दोघेही आपल्या बेडरूममध्ये आले. शारदा अजूनही खाली मान घालून उभी होती. आधी प्रल्हाद बाथरूममध्ये शिरला व कपडे बदलून बाहेर आला. तुम्ही सुद्धा कपडे बदलून घ्या, कारण तुम्हाला पावसात भिजायची सवय नाही. आणि लगेच बिछाण्यामध्ये शिरा, नाहीतर थंडी भरून येईल. प्रल्हादला तिची काळजी वाटत होती. तिने कपाटामधून घालण्यासाठी साडी बाहेर काढली. साडी नेसू नका, आता तुम्हाला झोपायचं आहे. त्या दिवशी झोपताना जे कपडे घातले होते तेच घाला, प्रल्हाद म्हणाला. म्हणून तिने कपाटामधून नाईट पॅन्ट व टी शर्ट काढला आणि आतमध्ये निघून गेली. आधीच ती थंडीने कुडकुडत होती, जे प्रल्हादच्या लक्षात आले होते. शारदा टॉवेलने केस पुसत बाहेर आली तेव्हा प्रल्हाद बेडरूममध्ये नव्हता. ती बिछाण्यामध्ये शिरली आणि अंगावर जाडसड गोधडी घेतली. तसा काही वेळाने प्रल्हाद चहा आणि भजी घेऊन आला. आई भजी खूप छान करते, तुम्हाला आवडेल. प्रल्हाद काही झालंच नाही या अभिर्वादात बोलत होता, पण शारदाची नजर अजूनही झुकलेली होती. यावेळी तिला काय रिॲक्ट करावे ते समजत नव्हते. प्रल्हादला तिच्या अशा वागण्याचं कारण समजत नव्हतं. थोड्या वेळापूर्वी जे काही झालं ते मनाला लावून घेऊ नका. आणि हो, आपल्यामध्ये नवरा बायकोचं नातं असलं तरी आधी आपण दोघे चांगले मित्र आहोत, त्यामुळे आपल्यामध्ये अवघडलेपणा नसायला हवा. तुम्ही निश्चित राहा. प्रल्हाद इतका समजूतदारपणे कसा काय वागू शकतो हेच तिला समजत नव्हतं. तिने एक नजर त्याच्याकडे पाहिलं. यावेळी त्याच्या चेहऱ्यावर मंद हसू होतं. तिने पटकन त्याच्या हातातील भज्याची प्लेट घेतली. हे सर्व मी खाणार, कारण मला गरमागरम भजी खूप आवडतात. शारदाने खायला सुरुवात केली. तसा तो हसायला लागला व चहाचा कप ओठांना लावला. त्याच्या जास्त काही अपेक्षा नव्हत्या, पण तिने नेहमी सुखात राहावं हेच त्याला अपेक्षित होतं, कारण तिच्या चेहऱ्यावरचं निखळ हसू त्याच्या जगण्याचं कारण झालं होतं. त्यातच त्याचं सुख लपलं होतं. नेहमीप्रमाणे प्रल्हादला सकाळी लवकर जाग आली. त्याने पाहिलं तर शारदा त्याला बिलगून झोपली होती. बाहेर मुसळधार पाऊस कोसळत होता. त्याचं लक्ष सहज शारदावर गेलं
तर तिला थंडी भरून आली होती, म्हणून तिने एका हाताने त्याचा शर्ट घट्ट पकडला होता आणि त्याच्या हातावर डोकं ठेवून शांत झोपली होती. यावेळी तिची झोपमोड करण्याची त्याची अजिबात इच्छा होत नव्हती, पण त्याचा नाईलाज होता, म्हणून त्याने अलगद तिला स्वतःपासून बाजूला केलं. त्यामुळे तिची झोप चाळवली. प्रल्हादने तिच्या अंगावर जास्तीची गोधडी दिली व जाण्याची तयारी करू लागला. त्यामुळे तिचा राग अनावर झाला. येतो मी, प्रल्हाद इतकंच म्हणाला. त्यामुळे ती चिडली. तुमच्यामुळे मी थंडीने कुडकुडत आहे, त्याचं तुम्हाला काहीच कसं वाटत नाही? शारदाचा राग पाहून तो चपापला आणि तिच्या शेजारी येऊन बसला. तुमची तब्येत ठीक नसेल तर सांगा, मी डॉक्टरांना बोलावून आणतो. प्रल्हादने तिच्या कपाळावर हात लावला. तिचं अंग गरम लागत नव्हतं. डॉक्टर जवळ गेल्यावर काय सांगायचं? मला थंडी भरून आली आहे. तुमच्या माहितीसाठी सांगते, थंडीवर औषध नसतं. शारदाला खरंच त्रास झाला होता, म्हणून त्याने व्यवस्थित तिच्या अंगावर पांघरून टाकले. तुम्ही खाली चला आणि चुलीसमोर बसा, तुम्हाला बरं वाटेल, प्रल्हाद म्हणाला. माझी कुल्फी झाली आहे, तरी तुम्ही मला खाली जायला सांगत आहात. उलट आज मी कुठेही जाणार नाही, शारदा म्हणाली. तसा त्याचा नाईलाज झाला व तो जाण्यासाठी उठला. आता तुम्ही कुठे निघाला? शारदाने विचारलं. शेतावर जायचं आहे. पाऊस सुरू झाला आहे, त्यामुळे पेरणीला सुरुवात करावी लागेल. शेतावर गडी वाट पाहत असतील. प्रल्हादचा तिला भयंकर राग आला होता. तुमची बायको थंडीने मरायला लागली आहे आणि तुम्हाला पेरणीची पडली आहे. जा तुम्ही, यापुढे माझ्यासोबत अजिबात बोलायचं नाही. शारदाने चेहरा दुसरीकडे वळवला. तिच्या अशा वागण्याचं कारण त्याला समजत नव्हतं. मी थांबून काय करणार? तुम्हाला खाली जा म्हटलं तर ते सुद्धा ऐकत नाही. माझ्या इथे बसण्याने तुमची थंडी ठीक होणार आहे का? प्रल्हादच्या भोळेपणाची तिला कीव येत होती, तितकाच त्याचा राग सुद्धा येत होता. तुम्हाला प्रत्येक गोष्ट एक्सप्लेन करून सांगावी लागते. बाहेर मुसळधार पाऊस पडत आहे, त्यात पण तुम्हाला बाहेर जायचं असतं. माझी कोणाला काहीच पडली नाही. शारदा तोंडात येईन ते बरळत होती. मग मी काय करावं अशी तुमची इच्छा आहे? प्रल्हाद पुढे काही बोलणार, तिने तशीच त्याला मिठी मारली. फक्त आजच्या दिवस थांबा माझ्यासाठी. शारदा त्याच्या शरीराची ऊब स्वतःमध्ये सामावून घेत होती, म्हणून तो गालात हसला आणि तिला मिठीत घेऊन थोपटू लागला. यावेळी तिच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू होतं, जे पाहून तो सुखावला होता. पिकाची लागवड सुरू झाली होती, त्यामुळे प्रल्हाद आपल्या शेतीच्या कामामध्ये व्यस्त राहत होता. शेतावर काम करणारे गडी यांना रोज 2 वेळचं जेवण द्यावं लागत होतं. त्यामुळे सुलोचनाबाई यांचा जास्त वेळ स्वयंपाकघरामध्ये जात होता. शारदा आपल्या कोर्टाच्या कामामध्ये व्यस्त होती. दोघांना जसा वेळ मिळत होता तेव्हा दोघे भरभरून बोलत होते. त्यामुळे दोघांच्या मनामध्ये अनामिक ओढ निर्माण झाली होती, जी पुढे जाऊन दोघांच्या नात्याला एक नवीन वळण देणार होती. क्रमश